आता पोलिसांनी नोटीस दिली तुम्हाला? नोटीस दिली होती, काल नोटीस दिली होती. त्याच्या अनुषंगाने काय झालं होतं? गेल्या वर्षी हा प्रकार घडलेला आहे, आता गुन्हा दाखल झाला आहे. तुम्हीच बोलता आता गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला 1 वर्षानंतर, आणि FIR जर वाचली तर त्यामध्ये दिलेलं आहे अश्लील भावनेने बघितलं. डिफाईन करता येते का कायद्याच्या तरतुदी, ते पण मी थोडं मार्गदर्शन घेतो. अश्लील भावनेने बघितलं. माझा प्रिमाइसेस आश्रमशाळा आमची येते, त्या आमच्या आश्रमशाळेमध्ये मी जाणं हा माझा कर्तव्याचा भाग आहे. आणि तिथे एकच नाही, तिथं बरेच महिला कर्मचारी आहेत. माझ्या 23 आश्रमशाळा आहेत, 9 वसतिगृह आहेत माझे, 24 हॉस्टेल्स आहेत, 1000च्या पेक्षा जास्त माझा स्टाफ आहे. आणि अशा वेळेला मी सकाळी काय रात्री 9 वाजता सुद्धा जाऊन मी माझ्या शाळा तपासतो. मी तर चुकीचं काहीच नाही. चुकीच्या पद्धतीने ह्याचा अर्थ काढत असतील तर हे अतिशय अयोग्य आहे. आता गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये निश्चितच दोषी कोण ना कोणता असेल तर त्याला कडक कारवाई झाली पाहिजे. जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई, फिर्यादी जर चुकीचं करत असेल तर त्यांच्यावर कारवाई. फिर्यादीने आरोप केले तुम्ही अश्लील नजरेने पाहत होता, सगळे नाकारले, काहीच त्याला अर्थ नाही, चुकीच्या पद्धतीने. गुन्हा कसं काय दाखल झाला? संशयास्पद आहे फारच, भूमिका सगळ्यांची संशयास्पद. सर, काही शिक्षकांनी तुमच्या फेवरमध्ये NC झाल्यानंतर काही फेवरमध्ये पोलिसांना उत्तर दिले होते, रिप्लाय दिला होता की अशा प्रकारच्या फक्त सूचना केल्या होत्या, अशा प्रकारचा प्रकार घडला नव्हता, त्याबद्दल काय सांगा?